श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 21 सप्टेंबर 2024 वार शनिवार आणि आज आलेले आहेत पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात. म्हणजेच या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांसोबतच आपल्या पूर्वजांची सुद्धा कृपा प्राप्त होईल. या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग तयार होत आहे, ज्यामुळे गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळ प्राप्त होईल. पितृपक्षात येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे. याशिवाय शिववास योगही तयार होत आहे आणि या योगांमध्ये काही प्रभावी उपाय केल्याने सुख सौभाग्य वाढते. तसेच जीवनातील सर्व दुःख संकट हे देखील दूर होतात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, नवरा मुले न ऐकणे, पितृदोष, नकारात्मकता, अडचणी नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. परंतु ज्यांना अगदीच शक्य आहे त्यांनी हा उपाय 6 ते 9 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेमध्ये हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं. यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या वेळेमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता. ज्यांना अगदीच शक्य होणार नाही त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकतात. तसेच तुमचं एखादं दुकान असेल, व्यवसाय असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरत असते आणि यामुळे घरात सुख शांती ही कायम टिकून राहते. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, काही वाईट शक्ती असेल तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. जसे की आपल्या घरातली मुलं असतात तर ती सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. तसेच घरामध्ये सतत वाद विवाद, कलह, भांडणे होत असतात. घरामध्ये सतत आजारपण जाणवत असतं. यामुळे आलेला पैसा हा आपला आजारपणामध्ये जास्त खर्च होतो. घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात. कोणतंही महत्त्वाचं काम आपलं पूर्ण होत नाही. आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा. त्याचबरोबर जर तुमचं एखादं दुकान असेल, एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, त्यामध्ये वृद्धी होत नसेल, व्यवसाय हा चांगला चालत नसेल, तुमच्या मनासारखा व्यवसाय चालत नसेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. विघ्न संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती लागणार आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं मातीचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा इतर तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. यानंतर काय करायचं आहे, 3 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. अखंड घ्यायच्या आहेत, ज्याला फुलं असतात अशा. कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा फुलं नसलेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाहीत. 3 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकतात. या 2 वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावायच्या आहेत. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला
या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला त्या अभिमंत्रित करायच्या आहेत। अभिमंत्रित तुम्हाला एक मंत्र सांगते, त्या मंत्राने तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहे। ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा गणपती बाप्पांचा विघ्न संकट दूर करणारा अतिशय प्रभावी मंत्र आहे। तर हा मंत्र 108 वेळा आपल्याला त्या 2 वस्तू हातामध्ये घेऊन म्हणायचा आहे। यानंतर ना आपल्याला या 2 वस्तू घरातील लहान मुलांवरून आवर्जून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत। एखादी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत। एखादी व्यक्ती जी आहे तर तिला प्रत्येक कामात यश मिळत नसेल, सतत अपयश येत असेल, तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला 2 वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर आपण जे कापूर जाळाचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे, किंवा तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल। आणि यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये किंवा खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला ह्या ज्या 2 वस्तू आहेत तर ह्या टाकायच्या आहेत। यानंतर ना आपल्याला सोबतच 3 कापराच्या वड्या सुद्धा लागणार आहेत। कापराच्या वड्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत। फक्त एकच कापराची वडी तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायची आहे। ती वडी संपत आल्यानंतरच दुसरी वडी तुम्हाला त्यावरती ठेवायची आहेत। आणि यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत। प्रज्वलित केल्यानंतर याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यापाशी सुद्धा तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे। आपल्या घरातली तुळस असते तर तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे। आणि घरातला जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे तर हा उपाय करत असताना ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। करून पहा, हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या बाप्पा दूर करतील। सर्व संकट, विघ्न हे संपूर्णपणे नष्ट होईल। कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल। घरातील अनेक दोष जे आहेत तर ते कमी होतील। विशेष तिथीवरती घरात लवंग जाळल्याने घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरामध्ये कायम स्थिर राहते। अगदी याच पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय असेल, दुकान असेल तर तिथे सुद्धा तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळू शकता। त्याचबरोबर जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो, पैसा येतो परंतु तो टिकत नाही, किंवा कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नाही, सतत पैशांच्या अडचणी येतात। महिना अखेर आली की लगेच पैशांच्या अडचणी सुरू होतात। कर्ज वाढत असेल, कर्ज कमी होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज संध्याकाळी रात्री तुमच्या घरातला सगळं स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा झोपण्या अगोदर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत। नित्यनेमाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करायला तुम्ही सुरुवात करा। तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत ना त्या 100% दूर होतील। हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।